नमस्कार भावांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गणेश मंडळाचा लोगो तयार करायला शिकवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे लोगो एडिटिंग आणि बॅनर एडिटिंगवरती ट्युटोरियल चॅनलवरती आणत असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून तुमच्या फाईल मॅनेजर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. त्या ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला बाप्पा लोगो नावाची एक झिप फाईल दिसेल. त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे पासवर्ड मागेल. पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा. आणि हो पासवर्ड 2 स्टेपमध्ये मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. पासवर्ड टाकून ओकेवरती क्लिक केल्यानंतर बाप्पा लोगो विन2 नावाची असे PLP फाईल दिसेल. त्यानंतर बघू शकता आपण सेपरेट मटेरियलचे पण एक फाईल दिलेली आहे. तिला पण हाच पासवर्ड लागणार आहे. आणि मी तुम्हाला PSD फाईल पण दिलेली आहे, जे फोटोशॉपसाठी यूज होते. ते पण तुम्ही नक्की बघा. यामध्ये मी सेपरेट जे पण मटेरियल यूज केलं आहे ते तुम्हाला इथे सेपरेटली दिलेलं आहे. तर ओके, सेपरेट मटेरियल तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता. त्यानंतर PLP फाईलला आता ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनकडे यायचं आहे. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये आता फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे. फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं. बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर लोगो तयार झालेला दिसेल. तर आता यामध्ये लेअर ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही माझा जो वॉटरमार्क आहे तो रिमूव्ह करू शकता. त्यानंतर विषय राहिला आहे खालचं टेक्स्ट एडिट करायची. तर बघू शकता एक लेअर जे दिलेली आहे तेच फक्त मराठीमध्ये, बाकी सगळं वेगळं अक्षर असतील ते तुम्ही कन्फ्यूज झाला असेल इथे. तर आता हे चेंज करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन लागणार आहे इंडियन फोन कन्व्हर्टर. पहिले सर्वात अगोदर मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचा आहे. डाटा ऑन झाल्यानंतर इंडियन फोन कन्व्हर्टर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. या ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन प्लस ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता इथे तुमच्या मंडळाचं नाव टाकायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी विघ्न अर्थ टाईप करतो इकडे. त्यानंतर टाईप झाल्यानंतर युनिकोड टू MS वरती क्लिक करून कॉपी करायचं आहे. परत पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आणि इथे जे खालची लेअर आहे श्रीच्या लेअरच्या वरची, त्या लेअरवरती क्लिक करून AI आयकॉनवरती क्लिक करून एडिटवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हे टेक्स्ट डिलीट करून तुमचं टेक्स्ट लावायचं आहे. फक्त ह्या आय जो आलेला आहे इथे A टाईप करून घ्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इथे खाली टेक्स्ट चेंज झालेलं आहे. याची तुम्ही पोझिशन चेंज करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हवी असेल तशी पोझिशन तुम्ही ठेवू शकता. साईजचा ऑप्शन दिलेला आहे. साईज जर थोडी कमी झाली असेल तर साईज पण वाढवून घ्यायची. त्यानंतर इथे पोझिशनवरून अशा प्रकारे याची पोझिशन सेट करायची. त्यानंतर हे श्री बघू शकता इथे बरोबर ॲडजस्ट झालं नाही. श्रीच्या लेअरवरती क्लिक करायचं. इथे पण तुम्हाला पोझिशनचं ऑप्शन दिसेल, इथून तुम्ही पोझिशन चेंज करून घ्यायची काही अशा प्रकारे. ओके, तर बघू शकता एकदम झक्कास स्थिती तयार झाली. तर राहिला खालचा विषय, तुमच्या मंडळाच्या नावामध्ये जर गणेश मंडळ येत असलं तर ठीक, तुम्ही इथे मॅच करू शकता. इथे जो आपण लोगो दिलेला आहे कॅलिग्राफी टाईप थोडासा, तर इथे तुम्ही गणेशचा तिथे ॲडजस्ट करू शकता. पण तुमच्या मंडळाचं नाव काही दुसरं असेल तर ते ॲडजस्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला नॉर्मल वेने नाव टाईप करायला लागेल. इथे आता मी टाईप करून घेतो आहे. ओके, इथून कॉपी करायचं. परत इथे गणेश मंडळाची दुसरी लेअर आहे, या लेअरवरती क्लिक करायचं. जर तुमच्या मंडळामध्ये गणेश मंडळ असं नाव येत असेल तर ते तसंच राहू द्यायचं. अदरवाईज तुम्ही अशा प्रकारे इथे टाईप करायचं आहे आणि याला एडिट करून जिथे जिथे आय दिसेल नवीन सुरुवातीला तिथे A टाईप करून घ्यायचं फक्त. ओके, थोडीशी स्पेसिंग द्यायची. अशा प्रकारे लेअरला अनलॉक करायचं आहे, त्याने तुम्ही फ्रीली मूव्ह करू शकता. त्यानंतर याची साईज थोडीशी कमी करायची अशा प्रकारे आणि इथून अशा प्रकारे टेक्स्ट ॲडजस्ट करायचं आहे. बघू शकता इथे लाईन स्पेसिंग नावाचा ऑप्शन दिसेल, त्याने लाईनची स्पेसिंग बरोबर करून घ्यायची. आणि अलाइनमेंट तुम्ही सेंटरला पण करू शकता अशा प्रकारे. आणि राहिलं आहे तुमचं हे खाली, हे नॉर्मल मराठीमध्ये टाईप केलेलं आहे. याची पोझिशन जर ॲडजस्ट करायची असेल तर करू शकता. आणि इथून एडिटवरून तुम्ही काही पण तुमचं जे इथलं मंडळ आहे ते मंडळाचं ठिकाणाचं नाव टाईप करू शकता. ओके, बघू शकता खाली चेंजेस झालेला आहे. अशा प्रकारे लोगो तयार करू शकता तुम्ही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लोगो जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखी तुम्हाला लोगोवरती ट्युटोरियल हवे असेल तर ते पण कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.